नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीमध्ये। तर आज मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे। मार्केटमध्ये स्वीट कॉर्न खूप सहज अवेलेबल होत आहेत सध्या सीजन चालू असल्यामुळे, आणि त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा बनवल्या जातात। स्वीट कॉर्न भजी, स्वीट कॉर्न पराठा, बऱ्याच अशा रेसिपी बनवल्या जातात। सँडविच बनवलं जातं, ढोकळा बनवला जातो। तर मी सुद्धा आज रेसिपी आणलेली आहे स्वीट कॉर्न चाट मसाला, आणि हा खाण्यासाठी अगदी भन्नाट याची अप्रतिम चव लागते। तुम्ही एकदा बनवला तर नेहमी असंच बनवत राहाल। तर लगेच सुरुवात करूया, चला। गरम होण्यासाठी मी इकडं 2 ग्लास पाणी घेतलेलं होतं, आणि त्या पाण्याला अगदी गरम व्हायला चालू झालं म्हणजे बुडबुड यायला लागले की त्याच्यामध्ये मक्याचे बिया टाकून घ्यायचे आहेत स्वीट कॉर्नच्या। मी इथं 2 कणसं घेतलेली, त्याच्या बिया काढून घेतल्या, आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्याला एक 5 मिनिट तरी शिजवून घ्यायचं आहे। असंच उकळत्या पाण्यामध्ये ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही, तर असं चम्मचने फिरवत आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत, छान मऊ अशा। तर ह्याचा जसं शिजत जाते तसं ह्याचा कलर सुद्धा चेंज होतोय। आणि आता ह्या बिया शिजलेल्या आहेत, तर ह्या बिया आपण काढून घ्यायच्या आणि पाणी ह्यातलं पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। तर मी नितळायला पाणी ठेवते। तोपर्यंत मी इकडं तव्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच बटर टाकलं। आता ते छान गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये पाणी नितळून घेतलेले स्वीट कॉर्न टाकायचे आहेत। तसं तर त्याच्यामधलं पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा थोडंसं ओलसर राहतेच, म्हणून आपण एक 2 मिनिटं छान असं बारीक गॅसवरती ह्याच्यातलं पूर्ण पाणी आटवून टाकायचं आहे, आणि छान भाजून घ्यायचं जरा वेळ, 2 मिनिटं। तर मी 2 मिनिटं भाजून घेते। तर खरंच तुम्ही एकदा बनवणार ना ह्या पद्धतीत, तर नेहमी तुम्ही स्वीट कॉर्न जेव्हा पण आणचाल तेव्हा ह्याच पद्धतीने तुम्हाला बनवलेलं आवडेल, आणि तुम्ही असंच बनवून खाचाल असं मला तरी वाटते। आता मी इथं छान भाजून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कांदा घेतलेला होता, एकदम बारीक, जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा, आणि अर्धा टोमॅटो लाल भडक झालेला तो सुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून, थोडासा म्हणजे अर्धा चम्मच होईल एवढा चाट मसाला, आणि लाल मिरचीचं तिखट थोडंसं टाकायचं आहे, आणि वरतून लिंबूचा रस पिळायचा, आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व टाकलं की आपणाला गॅस बंद करून घ्यायचा आहे, आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। तर लगेच मिक्स करून घेतलं, आणि ह्याची चव अप्रतिम भन्नाट लागतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा, आणि रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करत जावा, म्हणजे मला मोटिवेट मिळते की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात म्हणून, आणि मी नवीन अजून